संध्याकाळच्या वेळी कडकडून अशी भूक लागते आणि काहीतरी असं मस्त चटपटीत खायची इच्छा होते. आता सकाळी केल्या होत्या इडली आणि चटणी. आता इडल्या राहिल्या होत्या 7-8. मी म्हटलं आता ह्याचं काय करू, तर अशा राहिलेल्या इडल्या असतील ना, तर तळून इडल्या खाण्याऐवजी तुम्ही हे असा ह्या प्रकारे एक नाश्ता बनवू शकता. ते इडल्या मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. तुम्हाला साईज तुमच्या आवडीनुसार कमी जास्त छोटी बारीक तुम्ही करू शकता. कढईमध्ये तेल घालायचं आहे. तुम्ही हे तुपातही करू शकता. छान असं खमंग टेस्ट येते. त्यामध्ये मी अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा राई घातलेली आहे. कढीपत्ता अगदी बारीक कापून घातलेला आहे, म्हणजे तो डायजेशनसाठी खूप चांगला असतो आणि डायजेस्ट व्यवस्थित होतं. हिंग घातलेलं आहे. अगदी चिमूटभरच हळद घातलेली आहे आणि चिमूटभर लाल तिखट घातलेले. काही नाही, झटपट 2 मिनटात हा नाश्ता बनवून तयार होतो. इडल्या जर रेडी असतील तर छान ह्याला मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर वाटलं की तेल किंवा तूप थोडं कमी आहे, थोडं जास्त तेल घातलं ना की थोड्याशा छान क्रिस्पी होतात. मी चवीनुसार मीठ घातलं आहे. मीठ थोडं बेताने घाला, कारण इडलीच्या बॅटरमध्ये सुद्धा मीठ होतं. अगदी चिमूटभरच साखर घालायची. कोथिंबीर घालून मस्त चहाबरोबर एन्जॉय करा.